एस टी महामंडळासाठी मोठा दिलासा. अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी वापराला परवानगी. भाडेपट्टा 98 वर्षापर्यंत वाढवला. राज्य सरकारने अखेर एस टी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या वापराबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला केवळ आर्थिक बळच मिळणार नाही, तर प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवण्यातही मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने नवा मार्ग स्वीकारला आहे. महामंडळाच्या ताब्यातील निष्क्रिय जमिनींचा सार्वजनिक खाजगी भागीदारीतून PPP पद्धतीने विकास करण्याचा आता परवानगी मिळाली आहे. या अंतर्गत प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत 60 वर्षांवरून थेट 98 वर्षे इतकी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 49 वर्षे प्लस 49 वर्षे अशा 2 टप्प्यांमध्ये एकूण 98 वर्षे ही जमीन व्यापारी तत्व वापरता येणार आहे. या कालावधीत जमिनींची होणाऱ्या प्रकल्पामधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा ठराविक टक्का एस टी महामंडळाला देणे अनिवार्य आहे. त्यामुळे महामंडळाला नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल. परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, एस टी महामंडळाच्या शाश्वत विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मुंबईसह इतर शहरातील जमिनींचा वापर DCPR 2034 आणि UDPCR 2020 या तरतुदीनुसार व्यापारी विकासासाठी केला जाणार आहे. त्यामुळे केवळ महामंडळालाच नाही तर राज्याच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लागेल. या निर्णयामुळे एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थैर्याला चालना मिळेल, तसेच प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा मिळण्याची शक्यता आहे. निष्क्रिय जमिनींचा नवा उपयोग मिळणार आहे. महामंडळाच्या विकासाच्या दिशेने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.